नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. तर मित्रांनो, आपण सरासरी पीवायक्यूचं हे दुसरं लेक्चर बघतोय. त्यामुळे पटापट सर्वांनी लाईव्हला यायचं आहे. सेशन सुरू झालेलं आहे. यस, लवकर या सर्वांनी लाईव्हला. चला फास्ट पटापट यायचं आहे. सेशन चालू झालेलं आहे. कमेंटमध्ये मेसेज करायचे आहेत फास्ट. हा, हॅलो. यस, माझा आवाज क्लिअर येतोय का? व्हिजिबल आहे का सर्वांना? पटापट सांगायचा. प्रश्न पहिला स्क्रीनवर आहे. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा, असा हा प्रश्न आहे. सांगा, सरासरी काढायची आहे तुम्हाला, लवकर काढा. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. पहिल्यांदा तुम्ही ट्राय करायचं, नाही जमलं तर मी सॉल्व्ह करून दाखवणारच आहे. त्यामुळे काळजी करायची काय आवश्यकता राहणार नाहीये. येस, फास्ट. चलो फास्ट, लवकर सांगा, लवकर उत्तर. ओके, चलो बघा. 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? दाखवू का सॉल्व्ह करून? सॉल्व्ह करून दाखवू का? दाखवा म्हणला की लगेच दाखवतो मी. चला सांगा, दाखवू का? ओके. बघा. येस, बी. ओके, ग्रेट. हा, बघा. 97 1 अधिक 97 करायचं मित्रांनो, भागिले 2 फक्त करायचं आहे. म्हणजे 97 आणि 1 पहिली संख्या. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा संख्या. 97 आणि 1 किती झाले मित्रांनो? 98. 98 भागिले 2, बेके बे, बेचोक 8, 1 उरले 92, 18. म्हणजेच मित्रांनो, आपलं उत्तर काय आलेलं आहे? 49. 49 हे तुमचं आन्सर असणार आहे. ऑप्शन ऑप्शन डी आपला करेक्ट आहे. येस, हो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. चला, आता हा प्रश्न परभणी जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला आलाय. सांगा लवकर, उत्तर द्या कमेंटमध्ये. वेळ न लावता उत्तर आलं पाहिजे सर्वांचं. फास्ट. चलो चलो चलो, फास्ट उत्तर द्या. एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत? त्या वर्गात किती मुली आहेत? तर रिपीट सांगा. ओके, राहुल काय करायचं? 97 आणि 1 यांची बेरीज करा, भागिले 2 करा, म्हणजे 98 झाले. 98 ला 2 ने भागलं, 49 येते. हा, बघा. हा प्रश्न समजून घ्यायचा. जे विद्यार्थी समजून घेतील त्यांनाच उत्तर काढायला जमणार आहे. फास्ट. सांगा, प्रश्न वाचून समजून घ्या. काय दिलाय? एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून एका वर्गातील मुलांचे, यस, मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात मुलगे किती दिलेले आहेत? 30 मुलगे. म्हणजे इथं जे दिलेलं आहे, मुलांचे सरासरी वय 15.5, म्हणजे 30 मुलांनी 15.5 ला गुणायचं आहे. येस. बघा, काय केलं मित्रांनो? 30 गुणिले 15.5 वर्ष. सरासरी वय, एकूण वय काढण्यासाठी आपण 30 मुलगेने गुणलं. 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16, म्हणजे मुलगे आणि मुली धरून 16 वर्ष आहे. मग आता बघा, 30 गुणिले 15.5 केलं आणि तुम्हाला इथे मित्रांनो मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष दिलेलं आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मुली दिलेल्या नाहीत, म्हणजे मुली बरोबर आपण एक्स मानू. बघा, पुढची स्टेप मित्रांनो काय करायच्या? पुढची स्टेप आहे, पुढची स्टेप बघा.
जे मुली आहेत मुलींना आपण काय मानलेलं आहे एक्स मानलेलं आहे एक्स गुणिले 16.5 मुलींचं सरासरी वय दिलेलं आहे 16.5 आणि एकूण सर्व विद्यार्थ्यांचे वयांची सरासरी 16 वर्ष आहे म्हणजे एकूण मित्रांनो म्हणजे बरोबर करायचं या तुलनेत बरोबर यस एकूण किती आहेत 16 वर्ष आहेत म्हणजेच आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मुलांची आणि मुलींची संख्या एकूण किती दिलेली आहे माहिती आहे का नाही मग आपण मुलांची इथे घेतलेली होती 30 मुलींची घेतली एक्स या दोघांना गुणिले आपण करणार आहे 16 का तर मुले आणि मुली यांच्या बेरजेला जर सरासरीने गुणलं की मग मित्रांनो त्यांचं एकूण वय मिळणार आहे सर्व विद्यार्थ्यांचे एकूण वय ओके हा मग आता पुढची स्टेप बघा मित्रांनो तुम्ही 15.5 गुणिले 30 करा चलो फास्ट लिंक शेअर करा रे दे त्यांना लिंक शेअर झाली पाहिजे फास्ट सांगा लवकर पुढची स्टेप काय होणार आहे पुढची स्टेप काय होणार आहे हा सांगा लवकर फास्ट कमेंट करा लिंक शेअर करा लवकर मित्रांनो आपण पोलीस भरतीला जे काही सरासरीवरचे आलेले प्रश्न आहेत ते बघतोय परत मित्रांनो पेपरमध्ये कसाही प्रश्न आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहे रोज लाईव्हला यायचं आहे ठीक आहे हा बघा आता पहिल्यांदा 15.5 गुणिले 30 करू आपण 15.5 गुणिले 30 करू मग आता बघा मित्रांनो पॉईंटचा सध्या विचार करू नका शून्याने गुणलं की शून्यच येणार आहे हे लक्षात ठेवा 3 15 हाच्याला एक आलं 3 15 आणि 1 16 हाच्याला एक आलं 3 1 3 आणि 1 4 म्हणजेच 0 5 6 4 पॉईंट नंतर एक अंक काय पॉईंट दिला म्हणजे 465 मित्रांनो इथे येणार इथे किती आलं 465 अधिक आता इथे मित्रांनो 16.5 ला एक्स ने गुणल्यानंतर ना 16.5 एक्स होणार आहे बरोबर 16 त्रिक 48 म्हणजे 480 येणार आहे अधिक 16 गुणिले 16 एक्स होणार आहे पुढची स्टेप बघा मित्रांनो आता 465 आहे 480 आहे आता इथं मोठी संख्या आहे ही लहान संख्या 16 एक्स आहे इकडे घ्या म्हणजे 16.5 एक्स वजा 16 एक्स बरोबर इथे मित्रांनो 480 वजा 465 तिकडे गेलं की वजा होतं हा मग आता उरलं किती मित्रांनो बघा 16.5 एक्स मधून 16 गेलं की 0.5 एक्स उरलं 16 तर 16 गेलं 0.5 आहे 0.5 फक्त राहिलेलं आहे बरोबर 480 मधून 465 गेले की 15 राहिलेलं आहे पुढची स्टेप आता बघा मित्रांनो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे वर्गात किती मुली आहेत मुली बरोबर आपण एक्स मानू म्हणलेलं होतं 0.5 इकडे आलं एक्स बरोबर 15च्या छेदामध्ये 0.5 म्हणजेच एक्स बरोबर पॉईंट नंतर एक अंक आहे 1 0 वरती द्या 150 झाले छेदामध्ये 5 5 1 5 5 त्रिक 15 हा 0 वरती आला म्हणजे एक्स बरोबर किती आलं 30 वर्गामध्ये किती मुली आहेत तर 30 मुली आहेत समजलं समजलं की नाही समजलं कमेंट करा लवकर फास्ट समजलं की नाही समजलं किती मुले आहेत 30 मुले आहेत समजलं का नाही समजलं फास्ट सोपं होतं फक्त मित्रांनो माहिती पाहिजे नेमकं काय करायचं आहे हे जर समजलं की तो उत्तर काढू शकतो हा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा कारण ही सिरीज खूप महत्वाची आहे यस हा आपण काय केलं तुम्हाला सांगतो मित्रांनो एका वर्गातील मुलांचे सरासरी वय दिलेत 15.5 वर्ष मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष दिलेलं आहे बरोबर मुलांचं दिलेलं आहे आणि मुलींचं दिलेलं आहे परत पुढे बघा वर्गात 30 मुलगे असून आता म्हणजे इथं समजलं तुम्हाला वर्गामध्ये 30 मुलगे आहेत मुली किती आहेत माहीत नाही पुढे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी सर्व विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुली आणि मुले त्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे किती आहे 16 वर्ष तर त्या वर्गात किती मुली आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक तर क्लिअर झालं की मुलगे 30 आहेत मुली माहीत नाहीत म्हणजे मुलांचे सरासरी वय 15.5 एकूण वय किती झालं 30 ने गुणायचं 30 मुले आहेत म्हणजे गुणल्यानंतर 465 मुले आलं अधिक एक्स गुणिले 16.5 का केलेला आहे कारण आपल्याला मुली दिलेल्या नाहीत म्हणून
आपल्याला एकूण वय काढण्यासाठी आपण मुली एवढ्या एवढ्या आहेत असं समजलं, 16.5 सरासरी आहे, गुणलं. ओके, आता ह्या दोघांची बेरीज जी असणार आहे म्हणजे त्यांची एकूण असणार आहे, बरोबर, एकूण. मग आता ह्या दोघांचं आपण एकूण वय तर काढलं, बरोबर. किती आहेत मुलं आहेत 30, मुली माहीत नाहीत. या दोघांना जर कारण सांगितले सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 आहे. सर्व विद्यार्थी म्हणजे मुलं 30 अधिक मुली x गुणिले 16 यांचा गुणाकार केला की 480 अधिक 65 आलं. 16 गुणिले 30 करा, 480, 16 गुणिले x करा, 16x आलं. मग इथं तुम्ही गुणलेलं होतं 30 गुणिले 15.5 465 आलं, अधिक x गुणिले 16.5 16.5x आलं. पुढची स्टेप काय केली तुम्ही मित्रांनो, 16.5 16x आहे, ते डाव्या साईडला आणलं, डाव्या साईडला आणताना वजा होणार आहे. 16.5x मधून 16x गेले आणि हे 465 इकडे अधिक होतं, तिकडे वजा झालं, म्हणजे 480 मधून 465 गेले. 0.5 इथं बघा, 16.5x वजा 16x म्हणजे 16.5 मधून 16 गेल्यानंतर 0.5x उरलं आणि 480 मधून 465 गेलं, 15 उरलं. 0.5x म्हणजे ते गुणाकार आहे. 0.5 इकडे छेदामध्ये जाणार आहे, गेलं छेदामध्ये, पॉईंट नंतर एक अंक 1 0 वरती द्या, पॉईंट गेला. 5 1 5 5 3 15 हा 0 आहे तसा, x बरोबर 30. म्हणजे मुली किती आहेत, मुली 30 आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. समजलं असेल आता तर थम्सअप द्या. समजलं असेल तर थम्सअप द्या मित्रांनो. महत्वाचे प्रश्न सगळे कव्हर करणार आहे, गॅरंटी देतो मित्रांनो. जे विद्यार्थी लाईव्हला येतील त्यांना गणित हा विषय काही अवघड जाणार नाहीये. आपल्याला मित्रांनो परफेक्ट तयारी करायची आहे. 50 पैकी 50 गुण, म्हणजे 100 मार्काचा पेपर असतो पोलीस भरतीचा, त्यामध्ये 50 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवर असतात. तर आपल्याला 50 पैकी कमीत कमी 49 मार्क घ्यायचीच आहेत, कसल्याही परिस्थिती. 1 मार्क इकडे तिकडे. त्यामुळे रोज लाईव्हला या, 100% तुमची तयारी परफेक्ट होऊन जाईल. समजलं असेल? नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, पोलीस भरती बेस्ट टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर. ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी जॉईन करा. 10 सराव पेपर आहेत, 40 व्हिडिओ आहेत, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलेले, म्हणजे एक टेस्टवर 4 व्हिडिओ आहेत. येस, म्हणजे एका टेस्टमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य याचे विश्लेषण केलेले तुम्हाला व्हिडिओ देतोय. म्हणजे गणिताचा, बुद्धिमत्तेचा कसाही प्रश्न आला, चुकला टेस्ट मधला, तुम्ही लगेच तो व्हिडिओ मध्ये बघून कव्हर करू शकता. येस, हा वैशिष्ट्य आहेत, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. याचा फायदा तुम्हाला या टेस्टचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. त्यामुळे ही टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो. 999 ची टेस्ट सिरीज मला फक्त आणि फक्त 99 रुपये देतोय. संपूर्ण 10च्या 10 टेस्ट आहेत, 40 व्हिडिओ आहेत. आणि कुठं तुम्हाला मिळणार आहेत, आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर. अधिक माहितीसाठी या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. चलो आगे. चलो पुढचा प्रश्न सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या. एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकाचे वय किती? सांगा सांगा लवकर, फास्ट उत्तर आले पाहिजेत. एका वर्गात 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते, तर शिक्षकाचे वय किती? तर मित्रांनो सोपा प्रश्न आहे. एका वर्गात किती आहेत, 39 मुले आहेत, त्यांची सरासरी 17, म्हणजे यांचा गुणाकार केला की तुम्हाला एकूण मिळणार आहे. एकूण वय मिळणार आहे, म्हणजे 39 गुणिले 17 करा, म्हणजे झाले किती बघा, 17 किती मित्रांनो, तर 17 153, बरोबर. हा परत 17 त्रिक किती, 51, 3 5 आणि 1 6, 5 आणि 1 6, 663, म्हणजे इथं किती आलं, 663. यस, आलं का बरोबर? सांगा, 663 हे बरोबर आलेलं आहे का तुमचं? हा, आता पुढे मित्रांनो बघा, शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते. शिक्षकाचं वय आपल्याला मिळवल्यास किती होते सांग, सरासरी 18 होते सांगितले. अगोदर सरासरी किती होते, 17. 39 विद्यार्थी आहेत, त्यात शिक्षक वाढला, एक शिक्षक वाढला, म्हणजे +1, 39 आणि 1
40 झाले आणि सरासरी किती होते म्हणून सांगितले 18 होते म्हणून सांगितलं. आता 18 ठीक आहे 54 18 चौक किती मित्रांनो 72 बरोबर. हा शून्य इकडे आला तर तुम्हाला इथे दिसेल बघा वाढ किती झालेला आहे. म्हणजेच ते एक कोण वाढलेला आहे प्लस एक शिक्षक वाढलेला आहे. म्हणजे इथं जी वाढ झालेली असणार आहे तो शिक्षकाचं वय असणार आहे. 720 मधून तुम्हाला 663 वजा करायचे म्हणजे तुमचं फायनल आन्सर येते बघा 720 वजा 663 शून्यातनं 3 जात नाही ह्याच्या दिला 10तनं 3 गेले 7 उरले त्याचा त्याला हाचे दिला 6च्या जागी 7 झाले हाचे दिला 12तनं 7 गेले उरले किती मित्रांनो 5 परत त्याचा त्याला हाचे दिला 7 शून्य म्हणजे 57 काय आलेलं आहे शिक्षकाचे वय. समजलं ग्रेट परफेक्ट. कोणाला काहीच अडचण नसेल समजलं असेल थम्सअप द्या लवकर चला फास्ट. समजलं असेल तर थम्सअप आले पाहिजे सर्वांचे. चलो चलो फास्ट. हा ओके नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आपण काल बघितलेला होता यवतमाळ जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला आलेला होता. कमेंट करा कमेंट करत चला. नाही समजलं तर नो कमेंट करायचं समजलं असेल तर येस असा मेसेज करत चला. अगोदरचा प्रश्न समजला असेल डन म्हणून मेसेज आले पाहिजेत कमेंटमध्ये फास्ट. हा सांगा 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. सर्वात मोठी संख्या कोणती सांगा लवकर फास्ट. हा चलो 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता बघा 4 क्रमवार समसंख्या आहेत त्यांची सरासरी 23 आहे. 23 ही मधोमध असणार आहे. 23च्या अगोदरच्या समसंख्या कुठल्या आहेत तर 22 आहे आणि 20 आहे. 23च्या पुढच्या समसंख्या कुठल्या आहेत 24 आणि 26. मग तुम्हाला विचारलेलं आहे सर्वात मोठी संख्या कोणती. आता ही मित्रांनो विषम संख्या आहे पण या 4 संख्यांची ही सरासरी आहे. यस म्हणजे उत्तर आहे मित्रांनो 26. सर्वात मोठी संख्या कुठली आहे संख्या कोणती 26 हे तुमचा आन्सर आहे मोठी संख्या. आणि लहान विचारलं असतं तर 20 हे लक्षात ठेवा. ओके ऑप्शन आपला एक करेक्ट आहे. समजलं क्लियर परफेक्ट. चलो आगे नेक्स्ट क्वेश्चन. समजलं असेल थम्सअप आले पाहिजे सर्वांचे फास्ट. समजलं की थम्सअप आले पाहिजे. परफेक्ट होणार याची गॅरंटी देतो मी. ओके 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. सर्वात लहान संख्या कोणती सांगा. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला आलाय. हा सांगा लवकर फास्ट. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. सर्वात लहान संख्या कोणती. चलो चलो फास्ट सांगा उत्तर काय येईल सांगा लवकर फास्ट. काय येईल उत्तर सांगा सांगा लवकर वेळ लावू नका. सोपा प्रश्न आहे. 35 सरासरी आहे मग 35च्या अगोदरची समसंख्या ज्या संख्येला 2 निशेष भाग जातो दोन संख्या कुठल्या आहेत तर 34 आहे आणि 32 आहे. त्याच्या पुढे कुठले आहेत 36 आणि 38 म्हणजेच 32 ही लहान संख्या. आन्सर आहे आपलं बी लहान संख्या.
चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण तोपर्यंत. चलो आगे. पुढचा प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी बघा. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती? सांगा. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती? कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला आलाय. हा सांगा लवकर फास्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचंय बघा. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर मित्रांनो तुम्हाला या संख्या माहित पाहिजेत. बघा. लहानात लहान, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, मोठी, मोठ्यात मोठी. आता लहानात लहान लक्षात घ्या. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. लहानात लहान मित्रांनो 1 आहे, 9 आहे. 1 अंकी. मोठ्यात मोठी. 2 अंकी कुठले आहे? लहानात लहान 10 आहे. यस लक्षात ठेवा. लहानात लहान काय 10 आहे आणि मोठ्यात मोठी कुठली आहे? 99 आहे. लहानात लहान 3 अंकी आहे 100. मोठ्यात मोठी 3 अंकी आहे 999. लहानात लहान 4 अंकी आहे 1000. मोठ्यात मोठी 4 अंकी आहे 9999. लहानात लहान 5 अंकी संख्या कुठले 10,000 आहे. तर लहानात मोठ्यात मोठी 99,999. येस आता हे समजलं तुम्हाला. इकडे लहानात लहान 1 अंकी, लहानात लहान 1, मोठ्यात मोठी 9. 2 अंकी लहानात लहान 10, मोठ्यात मोठी 99. म्हणजेच 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे? 3 अंकी म्हणजे 999 अधिक 4 अंकी मोठ्यात मोठी कुठली आहे? 9,999. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे? 99,999 भागिले 1 2 3 संख्येत 3 ने भागायचं आहे. साईडला बेरीज करून घेऊ. बघा 999 हा 9 त्रिक किती 27. हातच्याला 2 आलं. 9 त्रिक 27, 28, 29. हातच्याला किती आलं? 2 आलं. 9 त्रिक 27, 28, 29. त्याला परत 2 आलं. 9 दुने 18 आणि 2 20. हातच्याला किती आलं? 2. 9 10 11. म्हणजेच इथे किती आलंय मित्रांनो? 11,0997 भागिले 3 येणार आहे. तर 3 ने भागा. 3 एके 3, 3 त्रिक 9, उरले किती इथं 2. यस परत 3 सक 18, उरले किती 2. 3 नव्वे 27, उरले किती इथं 2. 3 नव्वे 27, उरले किती इथं 2. 3 नव्वे 27. म्हणजेच मित्रांनो 36,999 हे तुमचा आन्सर असेल. ऑप्शन बी करेक्ट आहे. समजलं? थम्सअप द्या लवकर. समजलं असेल तर थम्सअप पटापट आले पाहिजे सर्वांचे. सांगा समजलं असेल तर थम्सअप आले पाहिजेत. थम्सअप आले पाहिजेत. हे तुमचा आन्सर आहे 36,999. पुढे मित्रांनो 3 अंकी 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? लहानात लहान संख्यांची सरासरी किती? 3 अंकी 4 अंकी 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? म्हणजे बघा 3 अंकी कुठले 100, 4 अंकी कुठले 1000, 5 अंकी कुठले तर 10,000 भागिले 3 करणार आहे. म्हणजेच यांची बेरीज करा. बघा 10,000 आणि 1 11,000, 11,000 100. साईडला तुम्ही असं करू शकता. 100, 1000, 10,000, 0,0,1,1,1. म्हणजेच इथं किती आलं? 11,100 भागिले 3. 3 एके 3, 3 त्रिक 9, उरले किती इथं 2. 3 सत्ता 21 आणि हे 2 0. आन्सर काय आलं? 3700.
3700. ऑप्शन बी करेक्ट आहे. समजलं का? थम्सअप द्या रे मित्रांनो, पटापट थम्सअप आले पाहिजे समजत असेल तर. आणि मित्रांनो मी गॅरंटी देतोय, जे विद्यार्थी लाईव्हला येतील ना त्यांना खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे. आणि ज्यांना कोणाला मित्रांनो आपलं SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे त्यांनी ऍप डाउनलोड करा, SJN अकॅडमी. या ठिकाणी तुम्हाला काही मोफत टेस्ट मिळणार आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे अंकगणित बुद्धिमत्तेचे कोर्सेस आहेत आपले, ते जॉईन करा. तिथं तुम्हाला सगळं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलं जातं. इथं PYQ घेतोय, तिथं जर तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकायचं असेल तर तुम्ही ती बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये PYQ सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होतात. हा येस, SJN अकॅडमी. अधिक माहितीसाठी 8626095583 या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. ऍप नक्की डाउनलोड करा, खूप फायदा होईल तुम्हाला. चलो, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती? क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती? बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला आलाय. सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती? हा, चलो चलो फास्ट. सांगा, क्रमाने येणाऱ्या पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी किती? पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी क्रमाने येणारे म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11, 13. म्हणजे बाकी झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 झाले. म्हणजे बघा, मधोमध कुठली येते? 7 येते. इकडे 3 सोडले, तिकडे 3 सोडले. म्हणजे ही तुमची सरासरी असणार आहे. आन्सर काय आलं? ऑप्शन ए करेक्ट आहे. 0, 7, 7 सेमच. चलो, नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. अ ब क. जर अ ब क ई ई हे नाही येतं, हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहेत. हे क्रमाने येणारे 5 विषम अंक आहेत, तर त्यांची सरासरी काय आहे? मित्रांनो, आता इथं बघा, सरासरी म्हणजे काय करायचं तुम्हाला? इथे 1, 2, 3, 4, 5 असं दिलेलं आहे बघा. अ ब क ई ई. फक्त तुम्हाला इथं आयडिया माहित पाहिजे, एक फॉर्म्युला माहित पाहिजे, नेमका असा प्रश्न आला कसं सॉल्व्ह करायचं. मधोमध कुठला आहे? क. हेच तुमचा आन्सर आहे. हेच तुमचा आन्सर. ऑप्शन किती सोपा प्रश्न होता बघा. हा, पुढचा प्रश्न. ए, बी आणि सी यांचे वय अनुक्रमे 32 वर्ष, 36 वर्ष, 46 वर्ष आहे, तर त्यांचे सरासरी वय किती वर्ष आहे? किती वर्षे सांगा. चलो, वैशाल नाईक सांगा लवकर. हा, काजल बल्लाळ. ओके, सी. ग्रेट ग्रेट. हा, बघा, तिघ जण आहेत, ए बी सी. यांच्या वयांचे अनुक्रमे कसे दिलेले आहेत? 32 आहे, 36 आहे, 46 आहे. 3 दिलेले आहेत, वर्ष आहेत. तर त्यांचे सरासरी वय किती? म्हणजे त्यांना 3 ने भागायचं आहे. म्हणजेच बघा, 12 आणि 2 14, 3 आणि 3 6, 6 10, 10 आणि 11 भागिले 3, 3 एके 3, 3 त्रिक 9, उरले 2, 3 आठे 24. म्हणजे आन्सर काय आलं? 38 वर्षे सरासरी. 38 वर्षे सरासरी. ऑप्शन बी करेक्ट आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न दिलाय. ए बी सी यांचे वजन अनुक्रमे 54.8 kg, परत 60 kg आणि 68.8 kg आहे, तर त्यांचे सरासरी वजन किती? सांगा, सरासरी वजन किती? चंद्रपूर SRPF गट क्रमांक 17 पोलीस शिपाई 2024 ला आलाय. हा, सांगा लवकर. बघूयात कोण कोण आन्सर देत आहे. फास्ट आन्सर आले पाहिजे सर्वांचे. सांगा, ए बी सी यांचे वजन अनुक्रमे 54.8 kg, 60 kg, 68.8 kg आहे, तर त्यांचे सरासरी वजन किती? सरासरी वजन किती?
सांगा लवकर फास्ट. सरळ मित्रांनो काय करायचं आहे, 54.8 अधिक 60 अधिक 68.8 या तिघांची बेरीज करा, भागिले 3 करा. मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. सूत्राचा वापर खूपच कमी करतो आपण. 0.01% म्हटला तरी चालेल. मोस्टली शॉर्ट ट्रिक्सने तुम्हाला उत्तर काढायला शिकवतो. मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळे लाईव्हला येत चला. 100% मित्रांनो तुम्हाला फायदा होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की आपण लाईव्ह सेशन सुरू केलेले आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. यस, त्यामुळे लिंक शेअर करा. 54.8 अधिक 60 अधिक 68.8. बघा 8 आणि 8 झाले किती 16, हाच्याले 1. 8 आणि 4 12 आणि 1 13, हाच्याले 1. परत 6 12 आणि हे 18 बरोबर. किती आलं 183.6 बरोबर आहे का. बघा 8 आणि 8 16, हाच्याले 1 आला. 8 आणि 4 12 आणि 1 13, हाच्याले 1 आला. 6 18 183.6 भागिले 3. पॉईंट नंतर एक अंक आहे, 1 0 छेदामध्ये झाला, किंवा असं म्हणा तुम्ही 3 गुणिले 10 करा. एक पॉईंट नंतर एक अंक आहे, 10 घेतले. 3 एके 3, 3 सक 18, 3 एके 3, 3 दुनी 6. आणि मित्रांनो बघा पुढची स्टेप काय झाली, 712/10 म्हणजेच पॉईंट 1 0 एक अंक सोडून पॉईंट 61.2 kg. हे तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे 61.2 kg. ऑप्शन सी करेक्ट आहे. चलो समजलं, क्लिअर का, हा प्रश्न समजला का. समजला असेल तर थम्सअप द्या सर्वांनी कमेंटमध्ये, सांगा लवकर समजला असेल तर. पुढचा प्रश्न आहे, सतीशला गणित मध्ये 75, भाषामध्ये 50, विज्ञानामध्ये 80, सामाजिक अभ्यासामध्ये 60 गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती. त्याचे सरासरी गुण किती सांगा लवकर. सतीशला गणितमध्ये 75, भाषामध्ये 50, विज्ञानामध्ये 80, सामाजिक अभ्यासामध्ये 60 गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती. हा सांगा. सातारा जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2024 ला आलाय. लवकर लवकर सांगा, फास्ट सांगा. सतीशला गणितमध्ये 75, भाषामध्ये 50, विज्ञानामध्ये 80, सामाजिक अभ्यासामध्ये 60 गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती. त्याचे सरासरी गुण किती सांगा. सातारा जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2024. काय करायचंय आता. हा नाही सांगा. 75 50 80 60 यांची बेरीज आणि भागिले काय करायचंय, सरासरी गुण काढायचा आहे ना आपल्याला. 75 अधिक 50 अधिक 80 विज्ञानामध्ये, सामाजिक शास्त्रामध्ये 60 भागिले 1 2 3 4, 4 विषय आहेत म्हणून भागिले 4. या सर्वांची बेरीज करा. बघा वाटलं तर साईडला घ्या. 75 50 80 आणि 60 म्हणजेच 5 अशी बेरीज करायची 5. आणि बघा आता पुढे इकडचा एक दिला 6 6 12 12 18 18 आणि 8 26. ओके 265 झाले. मग 265 ला भागिले 4 का. 4 एके 4, 4 एके 4, 4 सक 24 उरले 2. परत मित्रांनो 4 सक 24 उरले 2. परत 4 सक 24 उरले 1. पॉईंट दिला, पॉईंटचा 0. 4 दोन्ही 8, परत 2 उरलं, परत 0. 4 पंचे 66.25 म्हणजे सरासरी किती मिळाल तुम्हाला. हम्म, 66.25 kg. ऑप्शन ए करेक्ट आहे. समजलं, क्लिअर. माझ्यामध्ये कोणाला काहीही अडचण यामध्ये नसेल. चलो आगे. हा तर मित्रांनो बघा, त्यांना कोणाला जर परफेक्ट तयारी करायची असेल, 90+ गुण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बेस्ट टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे.
पोलीस भरती बेस्ट टेस्ट सिरीज. 10 सराव पेपर देतोय, 40 व्हिडिओ आहेत, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केलेले. त्यामुळे जबरदस्त तयारी होणार आहे. आणि मित्रांनो, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. याच्यामध्ये मराठी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे, सगळे विषय कव्हर आहेत. यस, ही टेस्ट सिरीज मित्रांनो 10 टेस्ट या जर दिल्या तुम्ही, तर मी गॅरंटी देतो तुम्हाला 90+ गुण घेण्यासाठी खूप याचा फायदा होणार आहे. यस, आणि हा म्हणजे ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 ची टेस्ट सिरीज आहे, डिस्काउंट देऊन फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळते. मित्रांनो, 10 टेस्ट आणि 40 व्हिडिओ म्हणजे एका टेस्टवर तुम्हाला 4 व्हिडिओ मिळतात. मग 4 व्हिडिओ कशाचे आहेत? हे 4 व्हिडिओ मराठीचा आहे एक व्हिडिओ, परत मित्रांनो एक सामान्य ज्ञानचा आहे ज्ञान, त्याचबरोबर एक परत त्याच्यामध्ये इथं मॅथ्स म्हणू आपण, मॅथ्स म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता रिझनिंग. ओके, हा, असे 4 व्हिडिओ देतोय. म्हणजे बघा, मराठीचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता. समजा तुमचा गणिताचा एखादा प्रश्न चुकला असेल तर तो, समजा एका टेस्टमध्ये गणिताचा प्रश्न चुकलाय तर तो त्या व्हिडिओमध्ये जाऊन लगेच बघू शकता. जबरदस्त फायदा होईल. एकदा जॉईन करा, 100% वर्दीपर्यंत पोहोचाल. ओके, लेक्चर कसं वाटलं कमेंट करायचं सर्वांनी फास्ट. लेक्चर कसं वाटलं? येस. आणि मित्रांनो, व्हिडिओ दररोज लाईव्हला या. लाईव्ह लेक्चर आपलं 3 वाजता असते. ठीक आहे, दुपारी 3 वाजता असते. लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हायचं. त्याचबरोबर लाईव्ह लेक्चरचे अपडेट वगैरे काय असेल ते टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. लेक्चरची PDF नोट्स सुद्धा टेलिग्राम चॅनलवर मिळेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. जर फायदा करून घ्यायचा असेल तर रोज लाईव्हला या. ओके, टॉप है. ओके, थँक्यू सो मच. खूप छान, थँक्यू सो मच. झाले का? हो, झालं. भेटूयात उद्याच्याला आपण. आणि ठीक 3 वाजता. धन्यवाद.